काय आहे की नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार हा राजीव गांधींनी केला। त्यांनी भारतामध्ये कॅम्प्युटर आणि नवतंत्रज्ञान हातामध्ये मोबाईल आला पाहिजे अशा पद्धतीची वाटचाल त्यांनी खऱ्या अर्थानं सुरू ठेवली। जगाचं दरवाजे खुलं झालं पाहिजे ते आणि तिथलं चांगलं आहे की आमच्या देशामध्ये आलं पाहिजे। परंतु राजीव गांधी नंतर राहुल गांधी त्यांचा मुलगा गावगाड्यामध्ये मन आहे पोरगा व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा। पण बापानं आणलेल्या तंत्रज्ञानाला पोरगा विरोध करतोय हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र आणि देशामध्ये हा नव्या तंत्रज्ञानाचा अपमान करणारा हा पहिला बापाच्या विरोधात जाणारा पोरगा सुद्धा या देशानं महाराष्ट्रानं आज राहुल गांधीच्या रूपानं पाहायला मिळालेला आहे। आणि पवार साहेब हे तर माहीर आहेत त्याच्यामध्ये, कारण त्यांचं शिक्षण त्यांचं विद्यापीठच लबाडांचं विद्यापीठ नावाचं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं। तिथं अभ्यास करायला लागत नाही, तिथं फक्त डिग्री घ्यायची असते। आणि त्यामुळं फेक नेरेटिव्ह कसा लोकांच्यात पसरवायचा, लोकांच्या भावना कशा भडकायचा हे काम गेली 50-60 वर्ष ते करत आले। अरे तुम्ही 10-15 वर्षे युएमवरती जिंकला आणि दुसरी जर लगेच जिंकायला लागले की तुमच्या पोटात कळा सुटायला लागल्या, निश्चितपणानं हा डाव महाराष्ट्रातली जनता उलटवून मत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन टाका। तुम्ही कसं निवडून आला ईव्हीएम मशीनवरती? ईव्हीएम मशीनला काही सपान पडलं तर तुम्हीच तेवढं नग पुण्यवान आहे, रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत आहे, तुम्हाला निवडून दिलं पाहिजे। त्यामुळं आमच्या गावाकडे एक मन असतं, जे पोरगं जमीन जुमला सगळं विकून टाकतं, कर्तबगार बापाची सगळी इष्टती विकतं, त्याला रिकाम टेकडं म्हणते। तसं आता ही घडी रिकाम टेकडं झाली। काय संविधानानं सांगितलेलं आहे की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनं पहिल्यांदा कायद्यानुसार शपथ घेतली पाहिजे। शपथ घेतल्याशिवाय त्या लोकप्रतिनिधीला मान्यता मिळत नाही। लोकमान्यता मिळाली परंतु कायद्याची मान्यतासुद्धा त्याला लागत असते, कारण ते कायदेमंडळ आहे। आणि आज मात्र संविधान हातात घेऊन त्यांनी शपथ घेतली, म्हणजे काल तुम्ही संविधानाचा अपमान करता आणि दुसऱ्या दिवशी संविधान तुम्ही हातात घेता, म्हणजे संविधानाचा वापरसुद्धा तुम्ही तुमच्या सोयीनुसार केला। हा देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आता यातून समजलेला आहे।